बंदी खऱ्या अर्थानं लागू झाली. मला वाटते 31 मार्च पर्यंत खऱ्या अर्थानं शाळा, कॉलेजेस, मॉल्स सर्व महाराष्ट्र शासनाने बंद केलंय. खबरदारी म्हणून हा उपाय खऱ्या अर्थानं या ठिकाणी राबवला जातो. त्याला आपण एक या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे नागरिक म्हणून सहकार्य करायचे सगळ्यांनी. जाऊया मॅचच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं विकास टायकेंडला संकेत मात्र गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी भिरकावण्याचा प्रयत्न पंच सांगतात. हा मात्र वाईट बॉल येतोय. अभंतर धमिनी खातं खोलतंय खऱ्या अर्थानं. एक हा आकडा महाराष्ट्र दिन. खऱ्या अर्थानं 1 मे 1960 साली खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली मित्रांनो. पुन्हा एकदा सज्जा संकेत. हो हो आणि चौकी करतोय एसटी रक्षक. चेंडू मात्र जातोय धन 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 सीमा रेसा पार. चौकार. पंच सांगताय 4 धावा. या ठिकाणी झेल घेणं अपेक्षित होतं. मला वाटतं योगेश त्या ठिकाणी एसटी रक्षण करतोय. मागच्या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं ठरला होता योगेश. तो मात्र एसटी रक्षणामध्ये चूक करतोय. 4 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जातात. सुरेख गोलंदाजी होते या ठिकाणी संकेत कडून. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. एक चेंडू मात्र या ठिकाणी फेकला गेलाय संकेतचा या षटकातील. ओ सुरेख फटका. चेंडू कुठे लांडवतोय सीमा रेषा पार. षटकार येतोय विकास कदमच्या बॅट मधून. अज अ बिग प्लेअर या ठिकाणी KSK मधील एक बिग हिटर म्हणून संबोधलं जात या ठिकाणी विकासला. आणि हा सीझन पाहिला गेला तर खऱ्या अर्थानं भूमिपुत्र मैदानावरती पाहिलं काय अप्रतिम फलंदाजी पाहिली विकासची घोडेपारूड संघासोबत. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र समजदारीचं क्रिकेट. सन्मान देण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. एक तेरी तो एक मेहरी असं समीकरण मात्र पाहायला मिळतंय संकेत टू विकासच्या मध्ये. 2 षटकाचा सामना असेल नक्कीच. विदाउट पॉवर प्ले या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. प्रत्येकाला विनंती आहे प्लीज आपण प्रत्येकाने एकमेकापासून लांब उभे राहा. आता मात्र समजदारीचं क्रिकेट. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू धन 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 सीमा रेषा पार. चौकार. या ठिकाणी आलेला हा खऱ्या अर्थानं या षटकातील दुसरा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या आकार घेते 15 या आकड्यावर. 4च चेंडू झालेत आतापर्यंत संकेतच्या या षटकातील. मोठी धावसंख्या उभारली जाते. झालेले मागचे मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं सागर सुतार. प्लीज आपण या समालोचन कक्षाकडे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु पंच सांगतात हा बॉल नकारात्मक आहे. वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 16 या आकड्यावरती. नक्कीच KSK चे कार्याध्यक्ष अरुण कदम तसेच रघु भोसले आमच्या KSK चे. प्लीज अरुण आमचा आवाज येतोय का? या आपल्या हस्ते नाणे या ठिकाणी टी शर्ट द्या. रघु या दोघांच्या शुभ हस्ते या रघु भोसले प्लीज आमच्या KSK चे मला वाटतं उपसचिव आहेत. त्या ठिकाणी दोन्ही पदाधिकारी वाशीवरून खऱ्या अर्थानं नवी मुंबई मधून या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी नक्कीच मनपूर्वक स्वागत आहे. परंतु एक आपली जबाबदारी या ठिकाणी पार पाडताना या ठिकाणी रघु तसेच अरुण आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा दिशाहीन आहे का पाहायचे. एक धाव मात्र त्या दरम्यान कंप्लीट केली जाते. नक्कीच पंच आमच्याकडे वळले जातात. वाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी लॉंग 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 लांबलेलं षटक पाहायला मिळते. संकेत तब्बल 19 धावा झाल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. अवांतर धावाच खूप आपल्याला खर्च घातलेल्या पाहायला मिळाल्यात. मोठी धावसंख्या उभारली जाते रामेगर संघाच्या वतीनं. या ठिकाणी पाहायचे हो डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. ही लाईन अपेक्षित होती. पहिलं षटक मात्र संपलेलं पाहायला मिळतंय. जवळ 2 4 6 8 9 चेंडू हाताळले. तदनंतर मात्र षटक संपलंय संकेतचं. धावसंख्या 19 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा नक्कीच जमलेल्या प्रेक्षकांना सांगेन मित्रांनो या ठिकाणी स्वतःची काळजी स्वतः घ्या. एकमेकापासून थोडस अंतर ठेवून नक्कीच त्या ठिकाणी थांबा. खऱ्या अर्थानं जमावबंदी तर लागू झाली आहे
परंतु शासनाचं काम शासन करतंय. आपली स्वतःची जबाबदारी, आपली स्वतःची काळजी आपण स्वतः घ्या. नक्कीच आपलं भविष्य अजून खूप बाकी आहे, कारण जो कोरोना व्हायरस आलाय तो नक्कीच एवढ्या गतीनं त्या ठिकाणी त्याचा प्रसार होतोय. ते नक्कीच त्याची गणना केली जात नाहीये. त्यासाठी प्रत्येकानं आपापली काळजी घ्या. आपलं निरोगी शरीर मात्र नक्कीच राखण्याचा प्रयत्न करा. सुनील येत आहेत, सुनीलजी मोरे गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र सागर मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं अप्रतिम फलंदाजी केली. शैलेशजी प्लीज या. शैलेश, हो हो हो, सुरेख फटका. आता फाईन लेग रिझन, चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेग मधून सीमा रेसे पार. चौकार चौकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. या इनिंग नंतर, या षटकानंतर आपल्याशी जोडले जाणार आहेत KSK मधील खऱ्या अर्थानं आमच्या जोडीनं खऱ्या अर्थानं एक येणाऱ्या काळामध्ये. तसेच प्रकाश पवार, आपल्याला प्लीज विनंती आहे आयोजकांना येऊन भेटा. प्रकाश पवार या ठिकाणी खऱ्या अर्थानं शैलेश जाधव, मला काल सांगितलं होतं की नक्कीच दादा मी त्या ठिकाणी आज जातोय. त्या ठिकाणी सांगितलं होतं नक्कीच दुसऱ्या, अर्थातच रविवारचा दिवस खऱ्या अर्थानं आमचा शनिवारचा वर्किंग डे असतो, त्यामुळे नक्कीच शनिवारी कुठेही अवेलेबल नसतो मी, परंतु संडे मात्र नक्कीच प्रत्येक आयोजकाला देण्याचा प्रयत्न आमच्या वतीनं केला जातो. त्या दरम्यान पुन्हा एकदा आता सुनील सज्ज होत आहेत. सुनीलजी मोरे सागर साठी पुन्हा एकदा फाईन लेग रिझन, चेंडू धन 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 सीमा रेषा पार. चौकार या ठिकाणी बॅक टू बॅक आलेला चौकार. संख्येच्या नक्कीच माइंड मधून काय फेल प्लीज लावली जाते ते काही समजत नाहीये मला, परंतु त्या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक अपेक्षित नसतो, परंतु तो थर्ड मॅन बाउंड्री लाईनला ठेवला होता. आता मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनला घेण्याचा प्रयत्न केला जातोय संकेतच्या वतीनं, कारण बाय चान्स मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईनला चेंडू ट्रॅव्हल होत असतो. आणि आता मात्र फाईन लेग बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेट आहे. कावू कॉर्नर मात्र त्या ठिकाणी मला वाटतं आहे. कावू कॉर्नर सुद्धा नाहीये, कावू कॉर्नर लॉंग वन आहे. पाहिलं गेलं तर मिड विकेटला नक्की क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया सुनीलजी मोरे मात्र शॉर्ट पिच या ठिकाणी पहा, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आणि काय दोन खेळाडूंमुळे धडक पाहायला मिळाली, परंतु धावबाद होता होता विकास वाचलाय त्या ठिकाणी. मित्रांनो, इंजर्ड व्हाल असं क्रिकेट खेळू नका, थोडंसं लक्ष द्या रनअप करताना. एक धाव मात्र अर्जित केली गेली, धावसंख्या आकार घेते 28 धावा, 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नो लॉस. सलामीवीर मात्र तुफान फलंदाजी करतायत या ठिकाणी रामेघर संघाची. 3 चेंडू मात्र शेष आहेत. या 3 चेंडू नंतर नक्कीच मी इथून रजा घेणार आहे, कारण नवी मुंबईला जायचंय मित्रांनो. जाऊया नक्कीच, यानंतर आपण शैलेश जाधव यांच्याकडे जाणार आहोत. त्या दरम्यान मात्र नक्कीच काय घडतंय, योगेशची पुन्हा एकदा चुकी आहे, परंतु पंच वाईट बॉलचा इशारा देत आहेत. वाईट प्लस 1 बायची अशा 2 धावा या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावेवर धावसंख्या 30 या आकड्यापर्यंत जाते. मोठी धावसंख्या उभारली जाते. संकेत अँड कंपनीला नक्कीच इशारा आहे धोक्याचा, कारण 2 षटका फक्त असणार आहेत. येणारे अजूनही 3 चेंडू शेष असणार आहेत. हो 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 हो, सुरेख फटका कव्हरच्या रिझन मधून, चेंडू सीमा रेषा पार. षटकार या ठिकाणी मघाची जिथून इनिंग संपली होती तिथूनच मात्र सागर इनिंग चालू करतोय. 6 धाब्यांबरोबर धावसंख्या 36. 36 धावा तब्बल धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहा सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन, परंतु मघाशी बेरवाडी संघाने तब्बल 88 धावा जोडल्या होत्या 4 षटकामध्ये. हे पण नक्कीच माहिती असेल रामेघर संघाला. पुढचा चेंडू आणि काय लाजवाब फटका, परंतु उंची आहे, लांबी कितीवर पाहायचंय, सीमा रेषा पार आहे. संकेतच्या अवाक्याच्या बाहेरचा चेंडू आणि आलेला बॅक टू बॅक षटकार. सुरेख फलंदाजी, अप्रतिम टेम्परामेंट या ठिकाणी, लाजवाब फटकेबाजी. 6 धाव्यावर धावसंख्या तब्बल 42च्या आकड्यावरती. सुरेख फलंदाजी पुन्हा सज्ज होत आहेत सुनीलजी मोरे. आता मात्र सागर साठी काय घेऊन येतोय, येणारा हा निर्णायक चेंडू. ओ सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 आणि 1 धाव. धावसंख्या एंड ऑफ द सेकंड ओव्हर पाहायला मिळते 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान असेल या ठिकाणी. येणारे उर्वरित शेष चेंडू या ठिकाणी असतील 12
म्हणजे 2 षटकांमध्ये 44 धाबा. 22च्या सरासरीने धाबा या ठिकाणी कुटाव्या लागतील. पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच आज जन्नी माता क्रिकेट क्लब रेणूशी मालदेववाडी आयोजित जन्नी माता चषक 2020 या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला निमंत्रित केलं, त्याबद्दल नक्कीच आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आहे. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जे मोलाचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने योगदान दिलं त्या सर्व आयोजकांचं, जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं, तमाम खेळाडूंचं या ठिकाणी नक्कीच मनपूर्वक हार्दिक हार्दिक शैलेजी जाधव प्लीज आपल्याला विनंती आहे आपण लवकरात लवकर या ठिकाणी या. चला वेळ वाया घालू नका रामेगर संघ प्लीज. 12 चेंडू तब्बल 44 धावांचं आव्हान आहे. सलामीवर पाठवा संकेत प्लीज या. चला लगेच या. तदनंतरची होणारी मॅच असेल. कोण आहे पुढचा मॅच बघा समीर, पुढचे मॅच बघा, पुढचे मॅच लगेच नाणेफेक उडवा. हा विजय संघ आणि निपाणी संघ असेल. तात्या आपण कुठे जाऊ नका प्लीज. गावाकडे काय कार्यक्रम वगैरे होत आहेत का थांबवलेत? 12 चेंडू 44 धावा. त्या दरम्यान मात्र आमच्या KSK चे माजी अध्यक्ष संतोषजी मालुसरे यांनी नक्कीच कॉल करून या स्पर्धेला आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. त्याच दरम्यान नक्कीच कोरोना व्हायरस पासून प्रत्येकानं आपापली या ठिकाणी काळजी घ्या अशी नक्की सूचना आहे KSK तील खेळाडूंना. 44 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी संकेत आणि सूरज मात्र स्ट्रायकिंगला जातोय. आता गोलंदाजी मार्कवरती रोहित कदम. सुरेख चेंडू, ब्लॉक ऑल चेंडू या ठिकाणी नक्की चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजनच्या दिशेने. चेंडू फेकी केली जाईल. त्या दरम्यान 1 आणि 1च धाव. 2 चेंडू 2 धावा अर्जित झालेल्या पाहायला मिळतात. म्हणजे 10 चेंडूने 42 धावा हव्या आहेत. या ठिकाणी प्रत्येक चेंडूला सीमा पार पाठवावं लागेल सूरजला आणि या ठिकाणी संकेतला. यानंतरची बिग मॅच असेल. त्या दरम्यान मात्र शैलेश जाधव कुठे आहात? आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज या. आयोजकांना सहकार्य करा कारण इथे समालोचक असणं अवेलेबल असणं गरजेचं आहे. ओ हो या ठिकाणी नक्की संकेत प्रयत्न तर करतोय परंतु क्षेत्ररक्षक सागर चुकी करतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजनला. सीमा रेसे पार. चौकार. 6 धाव संख्या या 6 आकड्यावरती जाऊन पोहोचते. मित्रांनो वारंवार सांगतोय आजूबाजूला एकमेकापासून अंतर ठेवून राहा कारण हा जो कोरोना व्हायरस आहे तो विषाणू कुठून कधी येईल सांगता येत नाही. प्रत्येकाने आपली सुरक्षा ठेवा, सुरक्षित अंतर ठेवा प्रत्येक ठिकाणी आणि इथून जाताना सुद्धा जे आपण ट्रॅव्हलिंग करू प्लीज प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. आता मात्र सुरेख चेंडू ब्लॉक होल गोलंदाजी होते. मात्र रोहित ऑन द फायर पाहायला मिळतोय. हवी झालेला पाहायला मिळतोय रोहित या ठिकाणी फलंदाजांवरती कारण त्याचा आहे 44 धावा मात्र सोबतीला आहेत गोलंदाजांच्या. हो हेलिकॉप्टर उडवलाय परंतु सागर पुन्हा एकदा चुकी. काय घडतंय सागर कडून काय समजत नाही. अनपेक्षितरित्या या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण घडतंय. 4 धावा मात्र या चेंडूवरती सुद्धा अर्जित केल्या जातात. धावसंख्या मात्र 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 5 चेंडू मात्र या ठिकाणी खेळ संपुष्टात आलाय. म्हणजे 6 चेंडू आणि तब्बल 34 धावा. 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. जोरदार प्रहार केला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सुरेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू फेकी केली गेले त्या दरम्यान 1 आणि 1च धाव मात्र अर्जित झाले.
एका धाब्याबरोबर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला 11. एंड ऑफ द फर्स्ट षटक 11 धावा. शैलेशजी जाधव आपण कुठे आहात, आलात का प्लीज या. शैलेश जाधव आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज या. नंबर आहे का शैलेशचा, कॉल करा. शैलेशचा नंबर आहे. नक्कीच येणारे 6 चेंडू असतील खूप महत्वाचे, कारण धाबा झाल्यात 11 म्हणजेच 33 धाबांची आवश्यकता आहे. येणारे 6 चेंडू 6 षटकार अपेक्षित असतील. यानंतर होणारी बिग मॅच असेल विजयी संघ वर्सेस या ठिकाणी निपाणी संघ. कोण जाणार सेमी फायनल मध्ये, क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू भिरकावून देतो आहे. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेसे पार. सर नो बॉल आहे. हा नो बॉल या ठिकाणी नक्कीच भीमरचा नो बॉल पाहायला मिळतोय. चेंडू आलाय, घ्या हा चेंडू घ्या आणि मॅच कंटिन्यू. आलाय तो मॅचचा चेंडू आलाय बघा, तो घ्या, हा पंचांकडे द्या. लाईव्ह मॅचचा चेंडू आलाय तो घ्या. नक्कीच 5 धावा या चेंडूवरती, धावा 16 मात्र अर्जित झाल्यात. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू, थोडासा शॉर्ट पिच चाकला, गुड लेंथलाच होता चेंडू. संकेत मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते या ठिकाणी. चेंडू मात्र 5 असतील, धावा हवे असतील 28 धावा. पाहूया पुन्हा सज्ज या ठिकाणी सागर टू संकेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, परंतु या ठिकाणी एसटी रक्षण सुद्धा सुरेख. या ठिकाणी बाद होतोय संकेत एसटी रक्षकच्या माध्यमातून. या ठिकाणी गोविंद आणि बाद होतोय, विकेटचं पतन होतंय पहिला या ठिकाणी. आता मात्र 4 चेंडू आणि 28 धावा हव्या असतील या ठिकाणी विजयासाठी. खऱ्या अर्थाने येणारी मॅच असेल विजयी संघ वर्सेस निपाणी. इवन खऱ्या अर्थाने सुभाष तात्याची ही टीम, खऱ्या अर्थानं सागर सुतार अप्रतिम फॉर्म मध्ये असणारा फलंदाज. मगाशीच मी सांगितलं मित्रांनो, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये धारा 144 लागू आहे, जमावबंदी लागू आहे, परंतु या ठिकाणी क्रिकेटचं मैदान आहे, त्यासाठी थोडंसं आपल्याला पोलीस यंत्रणेकडून सूट दिलेली आहे. नितीन पात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. सागर कडून दहारदार गोलंदाजी होते. तुफानी वेग मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुसाट वेगामध्ये गोलंदाजी केली जाते सागर कदमच्या वतीनं. आणि त्या ठिकाणी आता मात्र 3 चेंडू 28 औपचारिकता फक्त बाकी आहे या मॅच मधली. पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय, परंतु उंची लांबी कमी. विकास कदम चेंडू खाली आणि नो डाऊट झेल टिपला जाणार. एंड ऑफ द इनिंग. नितीन जाधव मात्र बॅक टू पॅव्हिलियन परततोय. धावा मात्र हलत नाहीये. योगेश मात्र बाद झालाय, सॉरी योगेश मात्र मागच्या मॅचचा हिरो खऱ्या अर्थाने योगेश मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलाय. आता मात्र नक्कीच विलास सूरज मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंगला आहे. या ठिकाणी नक्कीच KSK खऱ्या अर्थानं कबड्डी असोसिएशन अस्तित्वात आलंय आणि आपल्याला पाहायला मिळेल गोरेगाव या ठिकाणी KSK कबड्डी प्रीमियर लीग पाहिली आपण. त्या KSK असोसिएशनचे खऱ्या अर्थानं सचिव दिलीपजी शिंदे, त्याचप्रमाणे महादेवजी शिंदे रुळे हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा, मंचावरती बसून घ्या प्लीज. खऱ्या अर्थानं आपल्या कोहिना सुळशी कांदाटी विभागातील कबड्डी असोसिएशन, त्याचप्रमाणे KSK असोसिएशन अशी 2 असोसिएशन अस्तित्वात आले. त्याचप्रमाणे कोहिना सुळशी कांदाटी विकास सामाजिक संस्था ही सुद्धा एक चांगलं कामगिरी करते. खऱ्या अर्थानं आपल्या KSK कोहिना सुळशी कांदाटी विभागाचं खऱ्या अर्थानं विकास आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होण्याची मात्र त्या ठिकाणी असोसिएशनच्या मार्फत कामगिरी होते. मी या ठिकाणी नक्की शैलेश जाधव मी या ठिकाणी रजा घेतोय. प्लीज आपल्याला विनंती आहे, शैलेश माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज इथून पुढच्या समालोचनासाठी आपण या. पुन्हा एकदा जाता जाता जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेवाडी आयोजित जन्नी माता क्रिकेट क्लब जन्नी माता चषक 2020 या स्पर्धेच्या माध्यमातून मी सर्वांना
या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, आपले आभार मानतो। तसेच प्रत्येकाला आवर्जून एक गोष्ट सांगेन मित्रांनो, इथून पुढचे जे 15 दिवस आपल्या शासनाने आपल्यासाठी खऱ्या अर्थानं खबरदारी घेतली, 144 धारा लागू केल्या, अर्थात जबाब